शिवजयंतीनिमित्त भाविक मोठ्या संख्येनं पोहोचले होते, परंतु गर्दी सतत वाढत असल्यानं पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास अपयश आलं आणि याच दरम्यान गर्दीमध्ये घडलेला प्रकार ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। या गर्दीत महिला आणि मुलगा होता। त्यावेळी लोकांनी पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मीडिया रिपोर्टनुसार पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या शिवजन्मस्थळ शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली। राज्यभरातून शिवज्योत घेऊन येणारे युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवजन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी आलेले नागरिक यामुळे गड परिसर रात्रीपासूनच गजबजला होता। शिवजयंती म्हटलं की शिवभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो। शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त लोकांची मोठी गर्दी जमली होती, पण गर्दी वाढत होती आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यानं परिस्थिती तणावपूर्ण झाली। अंबरखानच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसरात तसेच गणेश दरवाजा या अरुंद मार्गावर नागरिकांची प्रचंड गर्दी होती। या गर्दीला नियंत्रित करणं पोलिसांनाही शक्य होत नव्हतं, त्यामध्येच गर्दी सातत्यानं वाढत राहिली। अंबरखानाच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसरात तसेच गणेश दरवाजा या अरुंद मार्गावर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली। रस्ता अरुंद असल्याने आणि एकाच वेळी मोठ्या संख्येनं भाविक पुढे सरकल्यानं चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली। या घटनेत काही महिला व लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। जखमी नागरिकांना तातडीनं जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही।